नमस्कार. नमस्कार. साहेब, ऍक्च्युली आपण आलो होतो तुमच्याकडे 3 महिन्यापूर्वी. बर. तर तेव्हा म्हणजे मी फिक्रीत आलो होतो हा. की मला जवळजवळ 2009 पासून डायबिटीस 2009 पासून डायबिटीस आहे. डायबिटीस हा. आणि मी दरवर्षी चेक करायचो डोळे, हा. तर ते ओकेच यायचे. हा. पण या वर्षी जेव्हा मी चेक केलं हा. तर तेव्हा म्हणजे तुम्हाला माइल्ड ज्याला हा. म्हणतात रेटिनोपॅथी सुरू झालेली आहे. बर. तर तुम्ही ती ओसीटी टेस्ट करा. बर. मग ती ओसीटी कोणी ophthalmologist सांगितलं? ऑप्थॉल्मॉलॉजी डॉक्टर हा. होते. तर प्रथितयश होते, चांगले ते म्हणजे अतिशय हा. उत्तम माणूस होतो. हा. आणि मग ते म्हणे, मग ती टेस्ट केली. हा. मग ते टेस्ट करून रिपोर्ट बघून ते म्हणे की साहेब तुम्हाला इंजेक्शन रिकमेंड आहे, हा. तुम्हाला या सिच्युएशन इंजेक्शन घ्यावे लागतील. डोळ्याला प्रॉब्लेम. डोळ्याला problem. डायबिटीसचा इफेक्ट डोळ्यावर झाला. डोळ्यावर झालेला डोळ्याच्या आहे. पडद्यावर. हा, रेटिनोपॅथी सुरू झालेली आहे. हा. हा. तर तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागतील. हा. मग जेव्हा ते ओसीटी वगैरे करेपर्यंत मला काही हे नाही, पण इंजेक्शन घ्यावं लागलं म्हटल्यावर मी घाबरलो. हा. कारण मी मग अनेक व्हिडिओ बघून म्हणा किंवा हे की नाही ते इंजेक्शन नेहमी घ्यावं लागतात वगैरे, हा. मग घाबरून मग मी तुमच्याकडे आलो. बर. आणि डॉक्टर लोहिया. तुमच्याकडे म्हणजे लोहिया डॉक्टर सांगतो. आणि मी अजून एक सांगतो की माझे गुडघे दुखायचे ते लोहिया डॉक्टरकडे बरे झाले. आधी आमच्याकडे हा, तुमच्याकडे घेतली मी ट्रीटमेंट घेतलेली 3-4दा घेतली. गुडघ्यासाठी. गुडघ्यासाठी घेतली. गुडघे नंतर पूर्ण sleep- नीट झाले. हा, पूर्ण स्लीप डिस्क होते मला तो तेव्हा ते पण घेतलं. मी 4-5दा तुमच्याकडे ट्रीटमेंट. बर. आणि गुडघे माझे ओके झाल्यावर मी कैलास मानस सरोवर चढून आलो. गुड गुड. पण नंतर हे जेव्हा इंजेक्शन वगैरे आणि वय पाहून डॉक्टरने सांगितलं की मॉडरेट मॉडरेट रेटिंग. रेटिनोपॅथी मग मी घाबरून आलो. त्याविषयी लकीली तुम्ही होते. बर. मोठे सर आहेत, मोठे सर आहे. मग म्हणे तुम्ही घाबरू नका, काही हे नाही, आपलं होऊन जाईल. पण माझ्या मनात धाकधूक होतीच. हा. पण मी 4 महिने ही ट्रीटमेंट घेतली बर. तुमची ॲक्युपंक्चर लोहिया डॉक्टरची हा. वेंटोला. कारण मला घर जवळ आहे. हा. तर मग ही ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यांनी मी 4 महिन्यात सिटिंग किती घेतलंय? 110 सिटिंग आहे. बर. 110 सिटिंग माझ्या कम्प्लीट बर. केलंय. मग नंतर ते हे होतं तर मी डॉक्टरना दाखवलं. आता जास्त बोलता येत नाही, पण ते रिव्हर्ट झालं असं ते म्हणाले. जे काय होतं ते रिव्हर्ट झालं. आणि तुम्हाला आता काही नाही, तुमची नजर चांगली आहे, तुम्ही आता बिंदासपणे 6 महिन्यांनी येऊ शकता चेक करायला. रिपोर्ट मध्ये रिपोर्ट मध्ये तसं दिलंय. नो रेटिनोपॅथी. नो रेटिनोपॅथी आणि काही हे नाही. मग मी काय केलं की त्यांच्यावर पण हे नको म्हणून मी अजून एक, ज्या डॉक्टरला काहीच माहित नव्हतं ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, अजून एक दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो आणि त्यांच्याकडून परत एकदा डोळे तपासले बर. 4च दिवसामध्ये. बर. तर ते म्हणे काहीच नाही, तुमचं 6 आहे. मग मला फार बरं वाटलं, रिलीफ झाला. कारण घरचे पण काळजीत पडले होते, पोरही काळजीत पडले होते. हा. म्हणून मी तुम्हाला आज सांगायला हा. की आता परमेश्वराच्या डोळ्याला काही त्रास नाही, काय त्रास म्हणजे डायबिटीसचा तुमच्या डोळ्यावर जो परिणाम झाला होता तो 0 आहे. तो त्यांनी 0 सांगितलं, तुमच्या डोळ्यावर डायबिटीसचा परिणाम झालेला नाही. आधी moderate retinopathy अगदी, अगदी. हे लिहून दे. तुमच्या रिपोर्ट हा, report. आता मग एकदम मी परत ओसीटी केली. हा. परत ते म्हणे अहो गरज नाही, तुमचं सगळं ओके, कशाला म्हटलं नाही नाही, मी तेव्हा केली होती परत केली. ते म्हणे हो, रिपोर्ट नॉर्मल आहे. हो. आता चांगलं दिसतं एकदम, नाही मला चांगलं. काही प्रॉब्लेम नाही, तब्येत खुश आहे. अगदी. मग हा, तुम्ही- मी एवढं आहे की तेव्हा साइड बाय साइड जेव्हा तुमची हा. ट्रीटमेंट घेतली, हा. साइड बाय साइड मी रामदेव बाबाची पण औषधं घेतली. तर तुमचे गुडघे आमच्याकडे नीट झाले, हो. कमरेचा त्रास नीट झाला, अगदी, असं दिसतं. अगदी. ही आणि तुम्हाला- आता डोळ्याची अगदी ही गोष्ट घरी आहे. मी तुमच्याकडे एक 5-6 हे सगळे लोक मला ओळखतात. 5-6 ट्रीटमेंट. तब्येत खुश आहे. एकदम खुश. त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद पाहिजे. बाकी रुग्णाला तुम्ही काय सल्ला द्यायला? सल्ला मी कोण देणार? सल्ला डॉक्टर साहेब बसलेले आहेत आपल्याला काळजी करायला. आपण काय पण ऍक्युपंक्चरने होऊ शकतं हे तर सांगा. नाही, 100% होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणाले होते की रेटिनोपॅथीला तुम्ही इथे ट्रीटमेंट घेतली, तुमचं सगळं ओके होईल, तर माझा विश्वास नव्हता बसला. पण आता प्रूफ झालं ना, हा. त्यामुळे एकदम हे झालं. तब्येत खुश आहे. एकदम ओके, धन्यवाद. बरं, धन्यवाद.